नमस्कार. आपण आज इथे तेलारा तालुक्यातील अकोली रुपराव या गावात आलेलो आहे. विधानसभा जशा जवळ आलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्या अनुषंगाने विद्यमान आमदार प्रकाश भारसाकडे यांनी भूमिपूजन, उद्घाटन याचा खूप मोठा धूमधडाका लावलेला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी केव्हा होईल? शासन एकीकडे म्हणतो की आमच्याकडे निधी नाही आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व निधी वापरला जात आहे आणि ह्या इतके सारे उद्घाटन आमदार साहेब करतायत. इव्हन त्याच्यासोबत खासदार साहेबसुद्धा उद्घाटनाला सामील असतात. काल या ठिकाणी अकोली रुपराव या गावात त्यांनी एक मोजक्या 25-30 लोकांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनेचं उद्घाटन केलेलं आहे. कोणालाही माहिती नाही, कोणत्या प्रकारचा त्यांचा वाजागाजा न करता चुपचाप येऊन या ठिकाणी त्यांनी इथे उद्घाटन केलेलं आहे. आपण हे बोर्ड बघू शकतो. आपलं हे बोर्ड बघा. या कॅमेरामॅन बोर्डवर घ्या. या बोर्डवर बघा, इथे इथे चिपकवलेलं आहे अकोली रुपराव. हे टेम्पररी आहे, पण याच्या खाली आता काय आहे ते आपण बघूयात. हा या गावकऱ्यांचं असं इथे म्हणणं आहे की हे जे जागा आहे, हे 34-35 एकर यांनी जी जागा दिली गायरांची, तर सरपंच आहेत, तत्कालीन सरपंच यांनी NOC देत असताना यांना सगळ्या गोष्टी ह्या सांगितल्या गेल्या की हा जो प्रकल्प आहे, हा फक्त अकोली रुपराव यांच्यासाठीच हा इथं एक प्रकल्प उभारला गेलेला आहे. परंतु आता अचानकच आमदार साहेबांनी या ठिकाणी हे बोर्ड लावलेलं आहे. अचानक आज सकाळी त्यांनी इथे हे बोर्ड लावून त्या ठिकाणी मौजे अकोली रुपरावच्या ठिकाणी बेलखेड हे इथं एक नाव टाकलेलं आहे. सगळ्या जाहिरातीमध्ये प्रॉम्प्लेंट म्हणा, बॅनर म्हणा, त्याच्यामध्ये सगळं बेलखेडचाच उल्लेख आहे असं या लोकांचं म्हणणं आहे. यांनी एकमेव असलेली या गावची एक संपत्ती, शासकीय संपत्ती आहे, पण या लोकांसाठी एकमेव उपभोग असलेली गायरांची जमीन यांनी या सौर ऊर्जेसाठी दिलेली आहे. परंतु यांचा असा उद्देश या ठिकाणी होता की या प्रकल्पामुळे आम्हाला वीज दर कमी होईल. जो बोजा आहे लोकांवर, गरिबांवर जो वीजेचा दर आहे, तो दिवसांदिवस वाढत आहे आणि यामुळे वीज प्रकल्प तयार झाल्यामुळे आपल्याला विजेचा बोजा कमी होईल, वीज दर कमी होतील, वीज बिल कमी येतील. या अनुषंगाने सगळ्या लोकांनी सोबत येऊन तेव्हाच्या सरपंच होत्या, त्यांच्याच काळात ज्या आता तत्कालीन सरपंच आहेत, त्यांनीच त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टीचं कलेक्टर साहेबांचा एक प्रोत्साहन म्हणून समजून घेऊन याला NOC दिली होती, या प्रकल्पाला मंजुरात दिली होती. परंतु आज अचानक या वेगळंच राजकारण या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे हे सर्व लोक इथं या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. आपण बघूयात तत्कालीन सरपंच या गावच्या अनेक खूप जनसंख्येसंघ इथं आलेले आहेत आणि त्यांचा आपण या विषयावर प्रतिक्रिया घेऊयात. आपलं नाव? मी संतोषी निखाडे, तत्कालीन सरपंच अकोली रुपराव. तुम्ही सांगा, पूर्ण घटनाक्रम सांगा. तुम्ही या प्रकल्पाची मंजुरीपासून तुम्हाला काय सांगितलं गेलं, आज रोजी काय घडत आहे, असं का होत आहे, तुम्ही या बाबतीत माहिती. ग्रामपंचायत अकोली रुपरावला आम्हाला एक पत्र प्राप्त झालं, ज्यामध्ये आम्हाला तहसील कार्यालयाकडून पत्र आलं आणि त्यांनी सांगितलं की बुवा अकोली रुपरावला जे E-क्लास गायरान जमीन आहे, त्यावर मुख्यमंत्री साहेबांच्या अजेंड्यावर एक प्रकल्प राबवण्यात येणार आहे, ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना फिडर क्रमांक 2. आणि तुमच्या उपकेंद्राच्या 33 kV उपकेंद्राच्या बाजूला हा प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. त्याकरिता आपल्या जमिनीची आम्हाला ना हरकत म्हणजे NOC लागणार आहे. संबंधित तहसील विभागाचे तहसीलदार माननीय यावलीकर साहेब यांना मी त्यावेळी एक प्रश्न केला की साहेब, आमचे गावकऱ्यांचे काही प्रश्न आहेत. एकमेव ही गायरान जमीन आम्हाला आमच्या गुरांसाठी आहे आणि हा प्रकल्प जर या पूर्ण जमिनीवर झाला तर आमच्याकडे ग्रामपंचायतकडे दुसरीही कोणती विकास कामं करण्यासाठी किंवा काही सभागृह असतील, काही योजना असतील, त्यासाठी आम्हाला दुसरी E-क्लास नाही. तर आम्ही हे देण्याच्या आधी काही आमच्या अटी आहेत, काही शर्ती आहेत. तर याचं निरसन जर शासन पातळीवरून झालं तर बरं होईल. आणि ह्याच संदर्भात एक नियोजन भवनला कलेक्टर साहेबांच्या अखत्यारीत एक बैठक लागली. त्यामध्ये मी सगळे विविध मुद्दे त्यांच्यासमोर उपस्थित केले. तर त्यांनी आम्हाला समाधानकारक अशी उत्तरं दिली की तुम्हाला हा जो सौर कृषी वाहिनी योजना ही जी तुमच्या गावात राबवण्यात येणार आहे, यामधून तुम्हाला अनेक फायदे आहेत. जसं की शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा,
विजेचे सौर ऊर्जेवर चालत असल्यामुळे विजेचे दर कमी आणि जे काही अकुशल कामगार असतील, तर तुमच्या इथल्या बेरोजगार तरुणांना कामासाठी वाव आणि सबब फायद्यामुळेच आम्ही एकमेव संपूर्ण गावाच्या वतीने असा एक निर्णय घेतला आणि ग्रामसभा घेऊन आम्ही हा ठराव घेतला, की संबंधित इतके फायदे जर शेतकऱ्यांसाठी आहेत आणि विजेचा आजचा हा लपंडाव पाहता आणि विजेचे वाढते दर पाहता, जर शेतकऱ्याला कायमस्वरूपी वीज पुरवठा होत असेल, अखंडित वीज पुरवठा होत असेल, रात्रंदिवस आमचा शेतकरी इथे मग ते वेगवेगळे श्वापदं असतील किंवा सर्पदंश असेल, हे प्रमाण वाढतं प्रमाण जर पाहता शेतकऱ्यांना जर दिवसा वीज भेटत असेल, तर हा मुद्दा आमच्यासाठी अत्यंत सन्मानजनक आहे, समाधानकारक आहे आणि हाच हेतू विचारात घेऊन आम्ही या प्रकल्पाला आमची एन-ओ-सी म्हणजे आमची नाहरकत दिली. परंतु गेल्या 1 वर्षापासून आम्ही सातत्याने पाहतो, की विद्यमान आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे हे वेगवेगळ्या पद्धतीने आपलं राजकारण त्यांच्या पद्धतीने कसं-कसं डायव्हर्ट करता येईल. आम्ही गेली 12 महिन्यापासून पाहतो. आज जरी एप्रिल महिन्यात माझा कार्यकाळ संपला असला, तरी तत्कालीन एन-ओ-सी देणारी मीच ती एकमेव सरपंच आहे. आणि काल माझ्या असं लक्षात आलं, की ग्रामपंचायत बॉडीला जरी आज प्रशासक असले आणि मी तिथे नसली, तरी ग्रामपंचायत बॉडीला प्रोटोकॉल सांगतो, की ग्रामपंचायत बॉडीला विश्वासात घेतल्याशिवाय गावात कोणतंही भूमिपूजन असेल किंवा कोणताही अनावरण असेल किंवा कोणताही उद्घाटन सोहळा असेल, हे विद्यमान आमदारच नव्हे तर मुख्यमंत्री सुद्धा घेऊ शकत नाहीत. परंतु तत्कालीन ग्रामपंचायतच्या सरपंचांना कदाचित सांगितलं असेल, नसेल सांगितलं, परंतु आज प्रशासक आहेत, गावातले नागरिक आहेत, आमचे ग्रामविस्तार अधिकारी आहेत, आमचे ग्रामसेवक आहेत. यांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता, त्यांना काहीही न सांगता, कुठलाही पत्रव्यवहार न सांगता, आमदार साहेबांनी तडकाफडकी त्यांच्या 4-2 कार्यकर्त्यांच्या समवेत येऊन इथे हा बोर्ड लावलेला आहे आणि बोर्ड लावलाय तर कसा आम्ही बघतो, तर काय ग्रुपवर जेव्हा ते फोटो व्हायरल झाले, तेव्हा आम्ही पाहिलं, की प्रत्येक ठिकाणी त्या बोर्डवर मौजे अकोली रूपराव असा उल्लेख न करता तिथे मौजे बेलखेड असा उल्लेख केलेला आहे. त्यांनी जे भित्तीपत्रकं आणि जाहिरातीसाठी लावलेले पॉम्पलेट्स आणि पत्रकं आहेत, त्यांच्यामध्येही बेलखेड असा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आम्ही पाहिलं, की आज प्रिंट मीडियाला जी त्यांनी जाहिरात दिली, जी बातमी दिली, त्याच्यातही त्यांनी विद्यमान खासदार संजयजी धोत्रे आणि आमदार यांच्या समवेत जी त्यांनी बातमी दिली, त्यांनी सांगितलेलं आहे, की संबंधित प्रकल्प हा बेलखेड शिवारात उभा होत आहे. म्हणून आम्हाला त्यावरून संशय आला. संपूर्ण गावाच्या वतीने मला तत्कालीन सरपंच म्हणून गाववासियांनी हा प्रश्न विचारला, की तुम्ही जी संबंधित हरकत दिली ती कुठल्या बेसिसवर दिली? त्याचं निराकरण तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला केलं पाहिजे. म्हणून मला संशय आला. मी आमदार साहेबांचे काही कार्यकर्ते यांना तात्काळ संपर्क केला आणि आमचे तालुक्याचे डी-वाय साहेब राठोड साहेब आहेत आणि आमचे नितनवरे जे आहेत त्यांनाही संपर्क केला, की हा सुरू होणारा प्रकल्प मला नेमकं सांगा, की तुम्ही कोणत्या भरोश्यावर इथे करत आहात आणि बेलखेड असा उल्लेख सातत्याने का येतो आहे? तर मला सगळीकडून उडवाउडवीचे उत्तरं भेटले. नंतर आम्ही या बोर्डाची पाहणी केली असता आमच्या असं निदर्शनास आलं, की काहीही न सांगता चुपचाप येऊन आमदार साहेबांच्या अकोली रूपराव संपूर्ण गावाची इथं दिशाभूल. उद्या जर याला कोण जबाबदार असेल? क्षेत्राच्या अकोली रूपराव त्यांना सूचना वजा मी संतोषी सांगते, की खासदार साहेबांना जे काय सांगू इच्छितो, की रावच्याच सेवेसाठी वापरला जात असेल, आम्हाला महावितरणने करार एक अट टाकली होती, की आजी मोजणी मान्यता देऊ तरच आम्ही हा एकही मुद्दा त्यांनी त्याला पुढे येत नाहीत. ते होतात तेव्हा मात्र आटोपून घेत असतात. सांगू इच्छिते, की माझ्या कार्यकाळात आमच्या गावाला 30 रस्त्यावर मी त्यांनी कुठेही माझ्या केलेलं नाही, की ते संबंधित असते, तर मी विकास पत्रकार साहेबांच्या समोर त्यांनी अमुरात जातीवादी राजकारण लायक आहेत का?
पातळीवरून इतक्या खालच्या विधानसभा परीक्षा चालणार नाही. प्रकल्प हा जर आम्ही सुरू होऊन देऊ, तो असा सूचना वजा इशारा बरोबर या प्रकल्प मागे आपण करू नये व यापूर्वी या ज्या पद्धतीनं त्या असं यांचं म्हणणं आहे की थेट आरोप आहे की आम्हाला आश्वासन देऊन आणि ही जमीन वापरण्यात हा हे यशच्या व या गावातील जे रहिवासी एक आक्रमक पवित्र आहे ते अजून कोणी आपण बघूया आहे बघूया लाईव्ह आपण हे बघा काढू स्टिकरच्या खाली लावल्या गेले हे ज्या पद्धतीने आपण खेळ येथे असं इथे लिहिलेलं आहे पवित्रा घेतला म्हणून की गावची जमीन आपल्या त्यांनी तात्पुरते एक